रायगडच्या आवाजमधनं शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत। झेडपी गटातनं शिवसेनेचे दिलीप भोईर विजयी झाल्याचं समजतंय। रायगडच्या आवाजमधून शिवसेना उमेदवारांना आपला विजय नोंदवलेला आहे। झेडपी गटामधून शिवसेनेचे दिलीप भोईर विजयी झालेले आहेत। रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून रंगलेला आपण बघितलेला होता आणि आता शिवसेनेच्या दिलीप भोईर यांनी रायगडच्या आवाजमधनं विजय प्राप्त केलेला आहे। शिवसेनेसाठी आनंदाची बातमी, झेडपी गटातून दिलीप भोईर हे विजयी झालेले आहेत। रायगडच्या आवाजमधनं शिवसेना उमेदवारांना आपला विजय नोंदवलेला आहे। दिलीप भोईर यांनी विजय प्राप्त केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष उभा ठाकलेला होता आणि त्यानंतर आता एक महत्त्वाची अपडेट लातूरमधनं काँग्रेसच्या पूजा जाधव विजयी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लातूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आपलं वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पंचायत समितीमध्ये त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। महाराणा प्रतापनगर या गटातनं पूजा जाधव यांनी विजय नोंदवलेला आहे। तर पुणे रांजणगावमधनं भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचं आपण पाहतोय। भाजपच्या स्वाती पाचुंदकर यांनी आघाडी घेतल्याचं कळतंय। 2000 मतांनी त्या सध्या आघाडीवर आहेत। स्वाती पाचुंदकर यांनी रांजणगावमधून आघाडी घेतल्याचं चित्र सध्या आपण पाहतोय। पुणे रांजणगावमधून भाजप उमेदवार आघाडीवर आहेत। भाजपच्या स्वाती पाचुंदकर या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, राष्ट्रवादी काँग्रेस मोठी मुसंडी मारताना पाहायला मिळतंय पुणे झेडपीमध्ये। मात्र आता रांजणगावमधून भाजप उमेदवार आघाडीवर आहेत। भाजपच्या स्वाती पाचुंदकर या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। 2000 मतांची आघाडी घेतलेली आहे। श्रीकांत, आपण जर बघितलं या आता मतमोजणीच्या शेवटच्या फेऱ्या सुरू असतात आणि त्यावेळेला 2000 मतांची जी आघाडी असते ही निर्णायक आघाडी म्हणून त्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळे एक महत्त्वाची आघाडी स्वाती पाचुंदकरांना। पुढची मोठी बातमी साताऱ्याच्या वाठारमधून आहे। साताऱ्याच्या वाठारमध्ये राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे। राष्ट्रवादीच्या जयश्री भोसले ह्या विजयी झालेल्या आहेत। साताऱ्यातील वाठारमध्ये राष्ट्रवादीकडनं त्यांचा विजय प्राप्त झालेला आहे आणि अर्थात आता सेलिब्रेशनचा कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे। तर धाराशिवच्या कळंबमधनं भाजपचा विजय झालेला आहे। डिक्सळ झेडपी गटातनं भाजपच्या पूजा शिंदे विजयी ठरलेले आहे। एक मोठी बातमी आपण बघतोय धाराशिवमध्ये लोहटा गणातून भाजपच्या इंदुबाई ओहळ या विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। धाराशिवच्या कळंबमधून सुद्धा भाजपचा विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। डिक्सळ झेडपी गटातून भाजप उमेदवार पूजा शिंदे यांचा विजय झालेला आहे। तर डिक्सळ गणामध्ये नामदेव आपण बघतोय की भाजप बाजी मारताना पाहायला मिळत आहे। धाराशिवच्या कळंबमधून भाजपचा उमेदवार विजय झालेला आहे। डिक्सळ गटातून भाजपचा उमेदवार झालेला आहे। तर शिवसेनेचे नामदेव जाधव हे विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। झेडपी आणि पंचायत समिती गणातून आपण बघितलं भाजप आणि शिवसेनेनं बाजी मारलेली आहे। रायगडमधली मोठी बातमी आपण बघतोय। रायगडच्या आवाजमधून एक मोठी बातमी येते आहे। झेडपी गटातून शिवसेनेचे दिलीप भोईर विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे। रायगडच्या आवाजमध्ये शिवसेनेनं बाजी मारलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवसेनेचे दिलीप भोईर हे विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण रायगडमध्ये कोणता पक्ष मोठा होणार, शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस, अशी जुगलबंदी आणि आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू होता। मात्र दोन्ही पक्ष जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत। अर्थात आणखी एक महत्त्वाची बातमी, पुण्याच्या मुळशीमधनं राष्ट्रवादीच्या मंदा शेळके विजयी झालेल्या आहेत। मान या गणातून मंदा शेळके यांनी विजय प्राप्त केल्याचं आपण पाहतोय। मुळशीच्या मान गणामधून त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। मंदा शेळके ह्या विजयी झालेल्या आहेत। पुण्याच्या मुळशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आता विजय प्राप्त केल्याचं आपण पाहतोय। पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आता आपण पाहतोय एकंदरीत 36 जागांवर मघाशीच्या अपडेटनुसार 36 जागांवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे जिल्ह्यात आघाडी घेतल्याचं चित्र आपण बघितलेलं होतं। अजित पवारांनी कायमच पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये प्रचार असेल, बैठका असतील, कार्यकर्त्यांची एक संपूर्ण फळी तयार करण्याचं काम केलेलं होतं आणि त्यांच्या दुःखद निधनाच्या नंतर आता पुणे जिल्ह्यानं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला आपला कौल दिला। मोठी बातमी आपण बघतोय, जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडी 2 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। झेडपीत महाविकास आघाडी काँग्रेसची 2 ठिकाणी आघाडी आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी जिल्हा परिषदेत महायुती तब्बल 10 ठिकाणी आघाडीवर आहे। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। तर महाविकास आघाडी 2 ठिकाणी, महाविकास आघाडीमधला काँग्रेसच पक्ष आहे। जे 2 ठिकाणी आपण महाविकास आघाडी दाखवतोय त्या ठिकाणी काँग्रेस आहे। तर तब्बल 10 ठिकाणी आपल्याला महायुती दिसते। अर्थात सिंधुदुर्गच्या आचरामध्ये भाजपचा उमेदवार विजयी झालेले आहेत। आचरा गणातून दीपक सुर्वे यांनी विजय नोंदवलेला आहे। सिंधुदुर्गच्या आचरा इथून भाजपच्या उमेदवारांना आपला विजय प्राप्त केलेला आहे। आचरा गणातून दीपक सुर्वे हे निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले होते, त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। भाजपच्या उमेदवाराचा सिंधुदुर्गात आपल्याला विजय होताना दिसतोय। दीपक सुर्वे हे विजय ठरलेले आहेत।
आणि भाजप मोठा पक्ष होताना दिसतोय सिंधुदुर्गमध्ये, कारण आतापर्यंत 19 ठिकाणी भाजपनं आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेना 3 ठिकाणी आहे सिंधुदुर्गमध्ये, ठाकरेंची शिवसेना कुठेही नाही आहे, अपक्ष 3 ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी सिंधुदुर्गमध्ये एक मोठा विजयाच्या दिशेनं भाजप जाताना दिसते. अर्थातच आतापर्यंतचे जे कल हाती आलेले आहेत, भाजप पुन्हा एकदा क्रमांक 1चा पक्ष बनताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच आता भाजपकडनं, भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं, पदाधिकाऱ्यांकडनं सेलिब्रेशनला देखील सुरुवात झालेली आहे. फटाके फोडले जात आहेत, ढोल ताशांचं पथक आपल्याला पाहायला मिळतं आणि आनंदोत्सव भाजपकडनं आता सुरू झाल्याचं देखील चित्र आपण ठिकठिकाणी पाहायला मिळतं. कारण या निवडणुकांमध्ये देखील भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येताना या आतापर्यंतच्या कलांनुसार देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर काही ठिकाणी आपण बघतोय, काही ठिकाणी दिग्गजांना धक्का बसलेला आहे, तर दिग्गजांनी आपले मतदारसंघ, आपले जे बाले किल्ले आहेत ते राखलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी विद्यमान आमदारांच्या मुलांना किंवा त्यांच्या नातलगांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे, तर काही ठिकाणी जे माजी आमदार आहेत त्यांनी गड राखलेले. आणखी एक महत्वाची बातमी, संभाजीनगरात महायुतीची सत्ता स्थापनेकडे वाटचाल होताना दिसते. संभाजीनगर झेडपी मध्ये महायुती सत्तेत येताना आपण पाहतोय शिवसेना, भाजप यांच्याकडे 30 जागा गेलेल्या आहेत. राष्ट्रवादी सोबत आल्यास महायुतीच्या 34 जागा होत आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या दिशेनं संभाजीनगरात महायुतीची वाटचाल होताना आपल्याला पाहायला मिळते. गेल्या नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील महायुतीनं तिथं विजय प्राप्त केलेला होता आणि आता पुन्हा एकदा या निवडणुकांमध्ये देखील, जिल्हा परिषदेमध्ये देखील सर्वात मोठी पक्ष म्हणून महायुती पुढे येते. पुढली मोठी बातमी, सोलापूरच्या माढ्यामध्ये राष्ट्रवादीचा विजय झाला. कुर्डू गटातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. कुर्डू गटातून राष्ट्रवादीच्या अण्णा ढाणे यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापुरातल्या माढ्यामधली एक महत्वाची बातमी, कुर्डू गटातून राष्ट्रवादीचे अण्णा ढाणे हे विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारानं पराभव केलेला आहे. आपण पाहतोय सोलापूरच्या माढ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय प्राप्त केलेला आहे. कुर्डू गटातून राष्ट्रवादीचे अण्णा ढाणे हे विजयी झालेले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केल्याचं आपण पाहतोय. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना त्या ठिकाणी रंगलेला होता आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पराभव झालेला आहे. दुसरीकडे ही थेट दृश्य आपण पाहतोय, विकास गोगावले यांचा विजय झालेला आहे आणि आता कार्यकर्त्यांकडनं जल्लोष साजरा केला जातोय. भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे आणि त्यानंतर ही विजयाची रॅली कार्यकर्त्यांनी काढलेली आपण पाहतो. मग विकास गोगावले यांचा विजय झालेला आहे आणि विकास गोगावले यांचे कार्यकर्ते अतिशय आनंदात, उत्साहात आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास गोगावले यांची खांद्यावर बसवून कार्यकर्ते मिरवणूक काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक महत्वाची बातमी आपण पाहतोय, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. कुर्डू गटामधून राष्ट्रवादीचे अण्णा ढाणे विजयी झालेले आहेत. त्यानंतर बघूया पुढली एक महत्वाची बातमी, मावळ पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी सत्ता स्थापनेकडे जाते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मात्र अश्रू अनावर झालेले आहेत. अजित पवारांच्या आठवणीनं कार्यकर्ते भावूक झालेले आहेत. आपण ज्या पद्धतीनं श्रीकांत म्हणतोय की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांना ही निवडणूक सोपी नव्हती, कारण त्यांचा राज्यातला मुख्य नेता हा अचानक अपघाती निधनामधून त्यांना सोडून गेलेला आहे. अजित पवार नाही आहेत आपल्यामध्ये, ही भावना अनेकांना पटत नाही आणि त्यामुळेच हे सगळे कार्यकर्ते भाऊक होताना पाहायला मिळत आहेत. अजित पवारांचा फोटो घेऊन काय मोकळून रडणारे हे कार्यकर्ते दिसतात. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रचाराला सुरुवात झाली तेव्हाच ही दुःखद घटना घडली. अजित पवारांचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर अनेक ठिकाणी आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी प्रचारामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला नव्हता. घरोघरी जाऊन त्यांनी प्रचार केलेला होता आणि त्यामुळे आता विजय झाल्यानंतर अर्थातच कार्यकर्ते भाऊक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चैत्राली राजापूरकर यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. मावळ तालुक्यामध्ये पुणे जिल्हा परिषद, त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या 10 जागा आणि जिल्हा परिषदेच्या 5 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी आहे ती आघाडी घेतलेली आहे आणि त्यामुळेच एकच जल्लोष जो आहे तो आपल्याला मतमोजणी केंद्राबाहेर सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. सध्या जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार गट हा आघाडीवर असल्यामुळे या ठिकाणी अजितदादांचा फोटो देखील घेऊन येण्यात आलेला आहे. कार्यकर्ते जे आहेत ते अजित पवारांचा हा फोटो घेऊन आलेले आहेत. मात्र आपण जर पाहायला गेलं तर हा फोटो घेऊन आलेले कार्यकर्ते देखील आज भावूक झालेले आहेत. त्यांना
अश्रू जे आहेत ते अनावर झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजितदादा अमर रहेच्या घोषणा देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ। तर मावळमध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मोठा विजय।